अमोल मिटकरी गर्दुल्ल्या, तू कारखानदाराच्या पक्षाचा प्रवक्ता, तुझी बुद्धी गहाण पडली? या प्रश्नाचं उत्तर दे मला। महिलांना न्याय तर मिळवून देऊच, पण ऊसतोड मजुरांच्या टनामागचा जो रेट आहे त्या रेटमध्ये व्यावहारिक वाढ झाल्याशिवाय आम्ही एकाही कारखान्याचं धुराड पेटू देणार नाही। हा माझा आज या सरकारी असून एक राजकीय आम्ही जे काही ओबीसी विजयंती शोषित वंचितांचे प्रश्न उपस्थित केले या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांसमोर, त्याचं त्यांच्याकडे उत्तर नाही आहे। त्यामुळं मला वैयक्तिक डॅमेज करणं, बदनाम करणं हा एवढा एककलमी कार्यक्रम त्या अमोल मिटकरींचा आहे। त्यामुळं असल्या आरोपांना मी त्याच्या भीकसुद्धा घालत नाही, पण आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाच्या उत्तराची आम्ही वाट पाहतो। हे बघा, या कारखानदारांना माझं सांगणं आहे, या महाराष्ट्रामधल्या या ज्या काही बीड जिल्ह्याचं एकट्या बीड जिल्ह्याचा सर्वे पुढे आला आहे, पण महाराष्ट्रातला सर्वे ज्यावेळी समोर येईल त्यावेळेचं चित्र भयानक असेल। ज्या ज्या महिलांची गर्भाशयं काढून टाकण्यात आलेली आहेत, ऊसतोड मजूर महिलांची, त्यांना हा साखर संघ, साखर आयुक्त, कोऑपरेटिव्ह सेक्टर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय या गर्भाशय काढून टाकल्या गेलेल्या कमी वयामध्ये ज्यांचं मातृत्व क्षमता हरवलेली आहे या महिलांना या महाराष्ट्र शासनानं 1 कोटी रुपयाचा निधी जर या महिलांना नाही दिला तर येऊ घातलेला साखर हंगाम या ऊसतोड मजुरांना आम्ही कुठल्याही साखर कारखान्यावर जाऊ देणार नाही। भलं मोठं आंदोलन ऊसतोड मजुरांचं या महाराष्ट्रामध्ये उभं करू। महिलांना न्याय तर मिळवून देऊच, पण ऊसतोड मजुरांच्या टनामागचा जो रेट आहे त्या रेटमध्ये व्यावहारिक वाढ झाल्याशिवाय आम्ही एकाही कारखान्याचं धुराड पेटू देणार नाही। हा माझा आज या सरकारला इशारा आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये जी साखर कारखानदारी फोफावली, जी हरितक्रांती झाली, जो तुमच्या चहाचा रंग जो लाल झाला, तो आमच्या या महाराष्ट्रामधल्या कष्टकरी SC ST OBC विजयंतीच्या शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या महिलांच्या रक्ताचं शोषण करून झाला। या महाराष्ट्रात कारखानदाराची टोळी निर्माण झाली आणि या कारखानदारांनी ऊसतोड मजुरांचं जे शोषण केलेलं आहे त्या शोषणाकडं पाहिल्यानंतर ऊसतोड मजुरीचा जो दर आहे, टनामागचा ऊसतोड कामगारांचा दर आहे, वाहतुकीचा दर आहे, परत याला कायद्याचं कुठलंही बंधन नाही। ऊसतोड मजुरांचा जो काही विषय आहे ते कुठल्याही कामगार कायद्याअंतर्गत येत नाहीत। ऊसतोड मजुरांना डांबलं जातं, मारहाण केली जाते, वाहन मालकांच्या जमिनी हे कारखानदार घाण ठेवून घेतात आणि मग उचल देतात आणि एकदा का ऊसतोड मजूर ऊसतोडणी कामगार म्हणून या चक्रव्यूहात सापडला तर 10-15 वर्ष या चक्रव्यूहातून त्याची सुटका होत नाही। ऊसतोड मजूर कोण आहेत या महाराष्ट्रामध्ये? ऊसतोड मजूर होलार आहेत, ऊसतोड मजूर SC समाजातली माणसं आहेत, ऊसतोड मजूर आदिवासी समाजातली माणसं आहेत, ऊसतोड मजूर विजयंतीमधले बंजारा, वंजारी, तांडेच्या तांडे, वाड्याच्या वाड्या, धनगर ही माणसं ऊसतोड मजूर आहेत। महाराष्ट्रात 10 लाख कामगार आहेत। बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2.25 लाख कामगार आहेत। बीड जिल्ह्यामध्ये एक सर्वेक्षण झालं, या बीड जिल्ह्यामध्ये हजारो महिलांचा गर्भपात झाला आहे, म्हणजे गर्भाशय काढून टाकले गेलेत। त्याचं कारण असं आहे की कमी वयामध्ये या ऊसतोड मजुरांची लग्न होतात आणि मग गर्भधारणा झाल्यानंतर शारीरिक श्रमाची कामं करत असताना जे त्यांच्या गर्भाशयावर परिणाम होतात आणि वयाच्या 25 ते 30 वर्षे वयाच्या कालावधीमध्ये या महिलांची गर्भाशय काढून टाकली जातात। हे या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट आहे। अमोल मिटकरी गर्दुल्ल्या, तू कारखानदाराच्या पक्षाचा प्रवक्ता, तुझी बुद्धी गहाण पडली? या प्रश्नाचं उत्तर दे मला। उद्या वंदनीय स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे। त्यांच्या नावाने एक कल्याण मंडळ आहे ऊसतोड मजुरांसाठी। त्याला हे शासन किती अनुदान देतं आहे? त्याला अध्यक्ष नेमला आहे का?
त्याचबरोबर कारखान्यांकडून त्या एमडीनी टनामागं पैसे वसूल करून या कल्याण मंडळाला द्यायचे आहेत. त्यांच्या आरोग्याच्या योजना कुठं आहेत, साखर शाळा कुठं आहेत? हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. कामगारांचं शोषण करणारा, दलितांचं शोषितांचं शोषण करणारा, विजयंतीचं शोषण करणारा. आम्ही मागणी अशी करत आहोत की वंदनीय गोपीनाथराव मुंडे आणि ऊसतोड मजुरांचं एक भावनिक नातं होतं. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नाचा चक्काचूर या महाराष्ट्रातल्या कारखानदारांच्या टोळीनं केला आहे. उद्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र शासन याच्यावर बोलणार आहे का? महाराष्ट्र शासन जे गोपीनाथराव मुंडे यांनी जो पक्ष या महाराष्ट्रामध्ये वाढवला त्यांच्या विचारांचं शासन या महाराष्ट्रामध्ये आहे. भरीव असा निधी 10 लाख ऊसतोड मजुरांचा कल्याणाचा निधी या मंडळाला प्राप्त होणार आहे का? हा प्रश्न मी या शासनाला विचारत आहे. दावा दाखल करायला टाकू आपण, पण तो अगदी 5-10 रुपयाचा असेल, कारण तो एकदम गर्दुळला भरटा माणूस आहे. 10 रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा आमचे कार्यकर्ते त्याच्यावर दाखल करतात.